अक्षय तृतीया निमित्ताने आज बनवला आहे स्पेशल थाळी. संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यासाठी. त्यासाठी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायची आहे आणि डाळीवरती 1 इंच इथपर्यंत पाणी घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून डाळ आपली अशी बाहेर येणार नाही कुकरच्या. आता डाळ इकडे आपण शिजायला ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण इकडे तांदूळ धुवून घेणार आहे. हे दिल्ली राईस आहे आणि चांगलं स्वच्छ पाण्याने 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कढई घ्यायची आहे आणि हे कढईमध्येच बनवायचे. तूप घालायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरे पण घालू शकता आणि त्याच्यामध्ये घालायचे तांदूळ आणि त्याच्यानंतर तांदळाच्या वरती 1 इंच इथपर्यंत पाणी घालायचं आहे आणि त्याच्यावरती आता मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता बघा उकळी छान आलेली आहे भाताला आणि भाताला अजिबात हलवायचं नाही. संपूर्ण भात शिजेपर्यंत आपल्याला हा भात अजिबात हलवायचा नाहीये. आता मी सुरुवातीला जिरं टाकलं नाही. तुम्ही सुरुवातीला टाकू शकता तुपामध्ये जिरं. आता मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये अर्धा चमचा एक जिरे घेतलेला आहे आणि जिऱ्याची फोडणी भातावरती द्यायची. कारण जर आपण ह्या भाताला जिऱ्याची फोडणी दिली, तर भात आपला खूप टेस्टी आणि सणादिवशी असा जिरा भात जर देवाला नैवेद्य दाखवला, तर खूप छान असतं. तर चला अशा प्रकारे आपला हा जिरा राईस तयार झालेला आहे. हा दिल्ली राईस आहे. खूप छान बनतो आणि अजिबात हलवायचा नाही भात. आता बघा आपली डाळ पण शिजलेली आहे. मस्त झालेले 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण इकडं आमटीसाठी मसाले भाजणार आहे. आता मी तीळ घेतलेला आहे 1 चमचा आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि ते सगळे भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर भाजणार आहे कांदा. अ, खोबरं खिसून घेतलेलं आहे. ते खोबरं आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं. हलकासा लालसर कलर येऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक उभा कट करून घेतलेला आहे आणि तो चांगला हलकसं तेल टाकून चांगला लालसर होऊन परतून द्यायचा आहे. बघा कांदा चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये घालणार आहे आपण. आता हे थंड झाल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1 इंच अद्रक, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं असं साबुत धनिया थोडा घेतलेला आहे अर्धा चमचा आणि मिक्सरच्या भांड्यातून असं बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला करायची आमटीला फोडणी. आता बघा हे सगळं तेल गरम झाल्यानंतर हे सगळा मसाला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे कारण हे आमटीसाठी हे पाणी लागणार आहे. तर आमटी ह्याच पाण्याची बनते. तेव्हाच ती आमटी टेस्टी बनते. त्याला येळवणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. आता हे पाणी आपल्याला जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं याच्यामध्ये घालायचं आहे आणि बघा मस्त आपल्या आमटीला कलर पण आलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला पाणी लागलं, तर तुम्ही गरम पाणी घालू शकता. आता तिकडे मी गुळवणी करायला ठेवल्या आहे, त्याच्यामध्ये घातलेलं आहे गूळ, पाणी आणि गूळ. आता इकडे तोपर्यंत आटा मळून घ्यायचा आहे. आटा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडं 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आटा चांगला मळून घ्यायचा. आटा आपल्याला हा पोळीसाठी आटा जास्त घट्ट पण नाही मळायचा आणि जास्त पातळ पण मळायचा नाहीये. तर हा व्हिडिओमध्ये संपूर्ण मी पुरणपोळीचा स्वयंपाक दाखवलेला आहे. बघा मस्त आपला आटा मळून झाल्यानं असं म्हणजे आटा मळल्यानंतर असं प्लेटमध्ये असं चांगलं थोडंसं आपटून घ्यायचंय. त्याच्यामुळे आपली कणिक अशी सैल होते आणि मऊ आणि सॉफ्ट बनते. आता आपण परतणार आहे पुरण. आता पुरण बघा परतण्यासाठी त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता एक मी निम्मा गूळ घातलेला आहे आणि निम्मी साखर घातलेली आहे. आता 2 वाटी डाळ होती, तर त्यासाठी 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर चुटकीभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हळदीमुळं कलर आपल्याला पुरणाला छान येतो, पोळ्याला कलर मस्त येतो. त्याच्यानंतर आपण करणार आहे भजी, ह्याला पकोडे पण म्हणतात. बेसन पीठ घेतलेलं आहे, उभा कांदा आहे, 2 कांदे कट करून घेतलेले आहे.
ओवा हातावर चुरून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून. थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन पीठ असं मिक्स करायचंय. खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. बघा अशा प्रकारे आपलं हे भज्यासाठी पीठ पण तयार झालेलं आहे. मी पुरण पण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि या पुरणामध्ये टाकताना मी सांगायचे विसरले, इलायची पावडर, सूट पावडर आणि बडीशेप पावडर हे मी याच्यामध्ये टाकली होती. आणि पुरण असं चांगलं घट्ट झाले आणि पुरण चांगलं वाटून घेतलेलं आहे. पुरण आपलं वाटायचं झालेलं तोपर्यंत इकडं कुरडई तळून घ्यायची आहे आता. सगळ्यात पहिले कुरडई तळले आणि पापड तळले बघा. आणि आता आपण तळणार आहे भजी. तर त्याच्यामध्ये आता तळायच्या वेळेसच तुम्हाला हे खायचा सोडा घालायचा आहे, अगोदर घालून ठेवायचा नाहीये. तर बघा, अगदी वेळेवर ते खायचा सोडा घालायचा आहे. आता तेल गरम झालेलं आहे आणि हे सोडायचे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये भजे. आणि आता एवढे जेवढे बसतील तेवढे आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. कारण मी पॅन घेतलेला आहे, त्या पॅनमध्ये भरपूर प्रमाणात भजे बनतात आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. भजी सोडायच्या अगोदर. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा. आता भजी आपल्याला पलटून घ्यायची आहेत. दोन्ही बाजूंनी चांगले कलर येऊन द्यायचा आहे. कुरकुरीत असे क्रिस्पी भजी होऊन द्यायचे आहेत. मस्त खूप छान आणि टेस्टी भजी लागतात हे. तुम्हाला जर अजून कुरकुरीत क्रिस्पी पाहिजे असेल, तर तुम्ही याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता. तर आता आपण भजी पण काढून घेऊया. बघा आपले कोरडे पापड्या आणि भजी तयार झाले आहेत. आता आपण बनवणार आहे आंब्याचा रस आणि आपलं पुरण पण वाटून झालेलं आहे, तयार झालेला आहे. आटा पण चांगला भिजलेला आहे. बघा मस्त किती मस्त असा आटा मऊ लुसलुसीत भिजलेला आहे, अगदी लोण्यासारखा. आणि परत एकदा चांगलं चुरून घ्यायचं आहे. आता आपण करणार आहे पोळ्या. आणि थोडासा एक उंडा तोडून घेतलेला आहे आणि गोल-गोल करून याच्यामध्ये पुरणाचा असा गोळा घालायचा आहे. जेवढा कणकेचा उंडा घेतलाय त्याच्यापेक्षा थोडासा छोटा घेऊ शकता किंवा तेवढाच घेऊ शकता आणि असा गोळा करून असा लाटून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मस्त पोळ्या लाटायला येतात. आटा पण छान भिजलेला आहे आणि पोळ्या करायचं म्हणजे तुम्हाला आटा चांगला भिजला पाहिजे आणि चांगला असा खूप असा आटा छान मळला पाहिजे. तर पोळ्या त्याच्यावरतीच अवलंबून असतात. तुमचा आटा कसा भिजलेला आहे. मस्त आणि मैद्याच्या चाळणीने तुम्हाला हे कणिक चाळून घ्यायचे. तेव्हा पोळ्या आपल्या छान मऊ लुसलुसीत होतात. आता तवा गरम केलेला आहे त्याच्यावरती तेल घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण खालचे बघा हलके-हलके बबल आलेले आहेत. आता पलटी मारून घ्यायची बघा हलकीशी अशी खालच्या साइडने झालेली आहे. आता याच्यावरती तेल लावून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप लावू शकता आणि त्याच्यानंतर ह्याला पलटी मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने चांगली खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. बघा किती मस्त अशी टम्प पुरणपोळी फुगलेली आहे. याच्यावरनं समजतं की आपला आटा किती छान झालेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. बघा दोन्ही बाजूंनी पण असे मस्त खरपूस भाजलेले आहे आणि अशा प्रकारे मी साऱ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे बघा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक सारा तयार झालेला आहे. भात, आमटी, आंब्याचा रस, कुरड्या पापड, भजी आणि पुरणपोळ्या आणि गुळवणी. आता तुमच्याकडे गुळवणी असते की नाही, गुळवणी म्हणजे गुळाचं गुळवणी आणि त्याच्यामध्ये दूध. हां. तर अशा प्रकारे आपली ही अक्षय तृतीयेची अक्षय तृतीया निमित्ताने स्पेशल थाळी संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यासाठी बनवलेला आहे. तर असा बघा किती छान दिसते. दिसायला पण छान आणि खायला पण टेस्टी. हे महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची ही रेसिपी आहे आणि ही पिढीने-पिढी ही रेसिपी अक्षय तृतीयेला बनवल्या जाते आणि आपले पूर्वज ह्या दिवशी जेवणासाठी आपण त्यासाठी त्यांना जेवणासाठी हे संपूर्ण स्वयंपाक केला जातो. तर चला तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते तुम्हाला
तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन-नवीन रेसिपी